नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर दिसणारा हा प्रश्न 80% विद्यार्थ्यांना सोडवता येत नाही किंवा या प्रश्न सोडवण्यासाठी जास्तीचा वेळ घेतात. मग कमी वेळेत हा प्रश्न सोडवायचा कसा? समजून घ्या. एक सायकल 15% नफ्यावर विकली जाते. जर ही सायकल 10% कमी किमतीत खरेदी केली असती आणि ₹4 कमी किमतीला विकली असती तर 25% नफा झाला असता. तर सायकलची खरेदी किंमत किती? असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आता समजा खरेदी किंमत आपण मानली 100 युनिट, तर 15% नफ्याने विक्री किंमत काय होईल? तर 115 युनिट एवढी विक्री किंमत होईल. पुढे काय सांगितलं, की सायकल ही 10% कमी किमतीत खरेदी केली असती. ₹100 ची खरेदी आहे, 10% कमी किंमत म्हणजे 100चे 10 तर 10च होईल आणि याच्यातून 10 वजा केले तर खरेदी किंमत किती असणार आहे आता? ही 90 युनिट आणि ₹4 कमी किमतीला विकली असती तर 25% नफा झाला असता. आता 25% 100 वरती काढू नका. तर आताची खरेदी किंमत ही जी 90 युनिट पकडली आली आहे आपली, तिच्यावरती 25% नफा ही होईल विक्री किंमत. मग लक्षात घ्या 90चे 25%, आता 90चे अर्धे म्हणजे 50% किती? 45 आणि 45चे अर्धे 25% किती होईल? तर 22.5. मग 90 मध्ये 22.5 मिळवली तर विक्री किंमत किती होईल आता? तर 90 अधिक 22.5 बरोबर 112.5 युनिट एवढी विक्री किंमत आपल्या हिशोबाने आलेली. आता आपल्या पहिल्या विक्री किमतीत आणि दुसऱ्या विक्री किमतीत कितीची कमी आहे? तर पहिले 115 युनिटला विक्री होती, आता 112.5 युनिटला विक्री होते. म्हणजे 2.5 युनिट कमी किंमत मिळते विक्री किमतीवरती. पण प्रत्यक्ष प्रश्नामध्ये काय सांगितलं, की ₹4 कमी किमतीत विकली असते. म्हणजेच 2.5 युनिट बरोबर काय आहे? तर ₹4 एवढे आहे. मग आता तुमच्याकडे 2.5 युनिटची किंमत आहे ₹4. मग एका युनिटची किंमत तुम्हाला काढायची आहे. अगोदर 4 भागिले 2.5. आता हा पॉईंट जर हटवला तर इथे काय होईल? अंशात शून्य वाढेल. मग 40 भागिले 25 ही काय झाली? एका युनिटची किंमत. तुम्हाला काढायची खरेदी किंमत, तिची किती किंमत आहे? तर 100 युनिट. मग एका युनिटची किंमत जर तुमच्याकडे 40 भागिले 25 असेल तर 100 ने गुणलं तर 100 युनिटची किंमत तुम्हाला मिळेल. मग 25 एक 25, 25 चोक काय होईल? 100. 40 गुणिले 4 यांचा गुणाकार म्हणजे खरेदी किंमत. 4 चोक 16 आणि हा शून्य ॲज इट इज इथं घेतला तर खरेदी किंमत किती असणार आहे त्या वस्तूची? तर त्या सायकलची ₹160 एवढी. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवता येतो विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि एसबी अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी.